नागपुरातल्या एका तरुणाला अमेरिकेची भुरळ पडली। त्यानं थेट अमेरिका गाठण्यासाठी बेकायदेशीर डंकी मार्ग अवलंबला। नागपूर ते अमेरिकेपर्यंतचा त्याचा प्रवास अत्यंत थरारक होता। त्या तरुणाला आता भारतात परत पाठवण्यात आलंय। हा तरुण नेमका कोण आहे, त्याचा हा डंकी मार्गाचा प्रवास कसा होता बघूया। हरप्रीत सिंग ललिया नागपुरातून बेकायदेशीर डंकी मार्गाने अमेरिकेत गेलेला तरुण। हरप्रीतला अमेरिकन सुरक्षा दलांनी पुन्हा भारतात पाठवलंय। नागपुरातून अमेरिकेपर्यंतचा डंकी मार्गाचा हरप्रीतचा हा प्रवास अत्यंत थरारक आणि हादरवणारा आहे। 18 डिसेंबरला दिल्लीवरून मुंबईला येऊन हरप्रीतला इजिप्तला विमानाने पाठवलं गेलं। 22 डिसेंबर पर्यंत इजिप्तला थांबून तिथून स्पेनची राजधानी माद्रिदला पाठवलं। माद्रिद स्पेनवरून हरप्रीतचं सामान कॅनडाला पाठवलं गेलं। हरप्रीत सिंगला दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशात नेण्यात आलं। 27 डिसेंबरला ग्वाटेमाला मधून निकारागुआला इथं विमानानं नेलं। तिथून पुन्हा रस्ता मार्गे ग्वाटेमाला मधील दुसऱ्या निर्जन ठिकाणी आणलं गेलं। नदी ओलांडून मेक्सिको मध्ये प्रवेश केला। मेक्सिको सिटी नंतर हर्मासिलो इथं 10 दिवस माफियांच्या ताब्यात राहावं लागलं। अमेरिकेत प्रवेश केल्यानंतरही 16 तास पायी चालल्यानंतर अमेरिकी सुरक्षा दलांनी अटक केली। भारतात पाठवलं तेव्हापर्यंत हरप्रीतला अमेरिकेच्या सॅन्टियागो तुरुंगात ठेवलं होतं। हरप्रीत सिंग ललिया यानं डंकी मार्गानं कॅनडाला जाण्यासाठी एजंटला 2 टप्प्यात सुमारे 50 लाख रुपये दिले होते। पहिल्यांदा 18 लाख रुपये भारतात देण्यात आले। दुसऱ्या टप्प्यातले सुमारे 31,50,000 रुपये हर्मासिलो मध्ये घेण्यात आले। भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांमधून अमेरिका, कॅनडा किंवा युरोपमध्ये त्या देशाची परवानगी न घेता अर्थात व्हिसा नसताना घुसखोरी करण्यासाठी जे मार्ग वापरले जातात त्यासाठी बोलीभाषेत डंकी हा शब्द वापरला जातो। हे मार्ग अर्थातच अनधिकृत आणि त्यामुळेच धोकादायक असतात। शाहरुख खानचा डंकी चित्रपट अशाच घटनेवर आधारित होता। डंकी हे गुजरातमधील डिंगूच्या नावाच्या गावापासून प्रेरणा घेत बनवण्यात आलेला चित्रपट होता। नागपुरातील हरप्रीतला अमेरिकेची भुरळ पडली आणि त्यानं डंकी मार्ग पत्करला, मात्र त्याला भारतात परत पाठवण्यात आलंय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।